रिजन मध्ये aquatic रिजन मध्ये लाईफ कशी सर्व्हाइव्ह करते अंडर वॉटर. ठीक आहे, ते पण एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे अॅनेमोलसचा. त्याच्यानंतर लॅटेंट हीटचे डेफिनेशन आणि हीट एक्सचेंजचा जो हे आहे ना, हीट एक्सचेंजची डायग्राम येते त्याच्यामध्ये हॉट ऑब्जेक्ट कोल्ड ऑब्जेक्ट ते वाला एक इम्पॉर्टंट आहे. त्याचा प्रिन्सिपल माहित पाहिजे, व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. ठीक आहे, ठीक आहे, एवढं होतं तुम्हाला 5th लेसन. त्याच्यानंतर 6th लेसन मध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आणि ग्लास प्रिझम वरती क्वेश्चन येतो की रेड लाईटची वेवलेंथ सांगा, व्हायलेट लाईटची वेवलेंथ सांगा. ठीक आहे, आणि प्रिझम वरती क्वेश्चन आहे की कसं डिस्पर्जन होतं, तो वाला क्वेश्चन. ठीक आहे, हा ठीक आहे. ग्लास लॅबचा क्वेश्चन ज्याच्यामध्ये ही एक रे येते, ती रिफ्रॅक्ट होती, ती टुवर्ड्स नॉर्मल होती का अगेन्स्ट द नॉर्मल होती, याच्यावरती डायग्राम येते, त्याच्यावरती 3 क्वेश्चन येतात, 3 मार्काला येतो तो क्वेश्चन. त्याच्यानंतर जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे वॉटरचा आणि एअरचा, हा माहित पाहिजे तुम्हाला. वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आतापर्यंत 2दा विचारलाय गेला, एअरचा एकदा विचारलाय, परत एखादा रिपीट होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर रेनबोचं फॉर्मेशन, रेनबो फॉर्मेशन कसं होतं, हा फिनॉमिनन कसा होतो ते तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे, त्याच्यावरती क्वेश्चन विचारतील किंवा डायरेक्ट रेनबो फॉर्मेशनची कन्सेप्ट एक्सप्लेन करा असं सांगतो. ठीक आहे, त्याच्यानंतर 7व्या लेसन मधून तुम्हाला आहे ना कॉन्व्हेक्स लेन्सचा जो चार्ट आहे ना, तो चार्ट करायचा. तो चार्ट खूप वेळा रिपीट झाला यावेळेस पण त्याच्यामधून क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे, तर आता सिंपल मायक्रोस्कोप जो आहे ना, त्याच्यामध्ये वॉच रिपेअरर सिंपल मायक्रोस्कोप काय यूज करतात, हा वाला एक रिव्हिजन येतो तुम्हाला. त्याच्यानंतर आय डिफेक्ट्स, मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि प्रेस मायोपिया, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात की डायग्रामचे 3 त्याच्यावरती जो लेन्स आहे म्हणजे तो जे कन्सेप्ट आहे ना, त्या एकदा परफेक्ट करून जावा. नियर साइटनेस, फार साइटनेस आणि प्रेस मायोपिया. ठीक आहे, त्याच्यानंतर 8th लेसन मध्ये जर बघितलं तर फेमस क्वेश्चन आहे की स्पाय सोडियम इज केप्ट इन केरोसिन, तो गिव्ह रिझन इम्पॉर्टंट आहे, तो एक करून जावा. त्याच्यानंतर डोअर मध्ये रस्टिंग कशी प्रिव्हेंट करणार तुम्ही, ठीक आहे, ग्रिल्स मध्ये वगैरे. त्याच्यानंतर कॉपर आणि कॉपरचे जे वेसल्स आहेत त्याला तुम्ही म्हणजे करोड होण्यापासून किंवा तुम्ही त्याला करोजन पासून कसं प्रिव्हेंट करणार. त्याच्यानंतर असे कोणते मेटल आहे जी नाईफनी कट करू शकता तुम्ही, तो एक करा क्वेश्चन, जसं की सोडियम आणि लिथियम. ठीक आहे, सोडियम, लिथियम आणि पोटॅशियम. त्याच्यानंतर डेफिनेशन्स करा, मेटलर्जीची, ओर्सची आणि गँगची डेफिनेशन करा. रिॲक्टिव्हिटी सिरीज, कोणते हायली रिॲक्टिव्ह आहेत मेटल्स, कोणते मॉडरेट आणि कोणते लो रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत हे करा. त्याच्यानंतर सिल्वरचे जे आर्टिकल्स आहेत ते बार्किश का होतात, कोणता काय केमिकल रिएक्शन होती हे माहित पाहिजे. त्याच्यानंतर सेपरेशनच्या ज्या कन्सेप्ट आहेत ना, सेपरेशनच्या तसे डायग्राम्स बघा आणि त्या डायग्राम्स जर आल्या तर त्याच्यावरती तुम्हाला लिहिता आलं पाहिजे त्या डायग्राम मध्ये नक्की तर कोणती प्रोसेस होती. ठीक आहे, 9th चॅप्टर मधून तुम्हाला फक्त आयपॅक नेम्स करायचे आणि विनेगर आणि गॅस सॉल्व्हवाला क्वेश्चन करायचं. ठीक आहे, आणि इस्टरिफिकेशनचे रिॲक्शन, ज्या डायग्राम्स आहेत ना अशा, त्या डायग्रामवरती खाली क्वेश्चन येतात, म्हणजे डायग्राम गिवन असते त्याच्यावरती 3 क्वेश्चन येतात, या डायग्राम मध्ये नेमकं होतंय काय ते वाले क्वेश्चन करा. आणि एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ती वाली एक करा 9th चॅप्टर मधून. त्याच्यानंतर 10th चॅप्टर मध्ये फक्त तुम्ही एक्सरसाइज करा. आणि आहे ना जे स्टेजेस आहेत ना रॉकेटचे, ते स्टेजेस कोणत्या काय आहे रॉकेटच्या, ते रॉकेटचं स्ट्रक्चर. त्याच्यानंतर अजून फक्त की कोणता सॅटेलाइट आधी सगळ्यात आधी लॉन्च केला होता